आज आपण चटकदार, चविष्ट, झणझणीत 1 किलो मुगाच्या डाळीचा डाळकांदा बनवलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही मुगाच्या डाळीचा डाळकांदा करून बघा। डाळकांदा खूप सुंदर होतो। घरात भाजी नसेल अशा प्रकारे तुम्ही डाळकांदा करून बघा। फारसा वेळही लागत नाही आणि खायलाही छान लागतो। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। 1 चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। 1 चमचा जिरे घालूयात। कढीपत्ता घालूयात। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। अद्रक आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे। 4 कांदे कापून घेतलेले आहेत ते घालूयात। मध्यम आचेवर कांदे आपण छान परतवून घेतले आहेत। कोथिंबीर घालायची आहे। कांदे थोडे कचवट असतानाच आपण मुगाची डाळ घालणार आहोत। 1 चमचा कसुरी मेथी घालूयात। 2 छोटे चमचे हळद घालूयात। मिरची पावडर घालायची आहे। कांदा लसूण मसाला घालूयात। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊ आणि धुवून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे। 1 चमचा गरम मसाला घालूयात। चवीनुसार मीठ घालूयात आणि डाळ आपण मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता छान परतवून घेऊ। डाळ मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता छान परतवून घेऊ। कोथिंबीर घालायची आहे। आणि पाणी घालायचं आहे। एकदा भाजीला उकळी आली की गॅस आपण मध्यम आचेवर ठेवणार आहोत आणि 10 मिनिटांकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत। डाळ आपली शिजत आलेली आहे। डाळीमध्ये पाणी थोडं कमी आहे, तर अर्धा ग्लास आपण कोमट पाणी घातलेलं आहे। टोमॅटो घालायचा आहे। कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा 5 मिनिटांकरता मंद आचेवर वाफ काढायची आहे। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे आणि आपला चविष्ट, चटकदार, झणझणीत मुगाच्या डाळीचा डाळकांदा तयार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे डाळकांदा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी बरोबर।